शंख म्हणजे गंगांकरची धरतरी करावं शंकरी डंकिनी भाज्या गुरु गुरु करी राजितना गायत्री मंत्र जो भोत कवरे सिद्धांत आदेश जात असताना आता याच्यावरती जास्त मला काही संभाषण करायचं नाहीये. आलं का लक्षात? फक्त सीट पाहायचं. भातात काय बघायचं? शेतावरून तो मोठं होते. तर शायरांना आपण सुतार त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितले. त्यांना कशात लागले मला माहित नाही. कारण मामा भाषांचे मामा भाषेनं सुद्धा करतात आपल्या. आणि मग मी मराठी मला माहित नाही बरं का. तुमच्यामध्ये काय ते मला सांगा. आमच्यात काही नसते तसं. खरे यालाच म्हणायचं पाण्यामध्ये मासा झोपू शकतो पैसा द्यावे त्याच्या वंशात केली. अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत. डॉक्टर साहेब हा जात असताना आता त्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी बोलल्या जातात. मी बोलणार नाही कारण सुपेकर साहेबांना सुद्धा माहित आहे. शक्यतो बऱ्याचशा मंडळींना आडवं जात नाही. जिथं जायचं तिथं गेलंय पाहिजे. पण तिथं थोडस सुदाम कुंडी भाऊ बाबर वा 101 रुपयाची देणगी स्वागत धन्यवाद. तसेच आमचे तुमचे जिलकरी सुका मारुती सुखदेव दादांकडून वडझिरे गावचे आमचे सुखदेव दादा मी लहानपणी त्यांची जिरा दोघांची तेव्हा जिराशी नसायची गोंडा बिंडा वळायचे ना. आता याला तसं काय मुडकूच झालंय. तेव्हा शाही एखादी सगळ्यात असेल तो राजा फक्त शेतकरी. सगळ्याचा नाद करायचा शेतकऱ्याचा काय करायचं नाही. कारण तो भेटायले साहेब तो राजा आहे. आपल्याला सगळ्यांना सांभाळतो म्हणून शेतकऱ्याचा आवाज मोठा तुम्ही आम्ही लावलाय जोर शाहीर दक्षिणी लावलाय जोर झाली घाटामध्ये भिरव झाली घाटामध्ये भिरव 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 तुम्ही आम्ही लावलाय जोर थोडं सांगावं असं वाटतं. ज्यावेळेस गाडं बंद होतं त्या काळामध्ये तुमच्या सारख्या मंडळींनी 4-4, 5-5 बैल बांधून ठेवली. माझ्यासारख्या बरोबर त्याचं काम आहे का? नाही. मी इकून टाकली गाडाशी आपला आज काही सत्रावर आहे. तेव्हा हे शेत हाडामाशीच्या शेतकऱ्याचं काम आहे. म्हणून गाडा मालक छत्री बंदी काही वर्षाला काही नंदी गाडा मालक झाले आनंदी गाडा मालक छंदी खंदी काही वर्षाला काही नंदी
होता राजा दुसऱ्यावरचा प्रमाण माझा एक तप भोगाची साधा. एक तर म्हणजे 12 वर्ष झाले बंद झालं होतं म्हणून आता महिन्याला काठीवर करायची नाही. काठीवर गेलं खोटी गोष्ट असते नाही का, चाबूक मारायचा नाही. हे आपण शेतकरी मंडळींनी आणि गाडा मालकांनी हे प्रामुख्याने जाणून घेतलं पाहिजे. म्हणून काय म्हटलंय, सुपेकर साहेब होता राजा दुसऱ्यावरचा प्रमाण माझा एक तप भोगाची साधा. आता घाटात घ्यायची मजा आता घाटात घ्यायची मजा. घाटात निशाण काठी ही कलगीवाल्याची साखी ही कलगीवाल्याची साखी ही कलगीवाल्याची साखी. समजून काय बोलावं सर हयागार खिंडी करे हयागार खिंडी करे. घाटामध्ये भिरव धारी घाटामध्ये भिरव घाटामध्ये भिरव धारी घाटामध्ये भिरव घाटामध्ये भिरव धारी घाटामध्ये आपला सवाल आहे, तिथे पिंड होतं ज्यावेळेस राजा दशरथने पिंड बनवलं त्या तिघांचं, त्यावेळेस त्याचं वजन किती? शाहीर कुठे गेला सुपेकर साहेब किती वजन आलं त्याचं 3 जौ. शाहीर तुम्ही उठले का जौ म्हणजे याचा अर्थ मला सांगायचं तुम्ही बरोबर ना. नवरदेव आहे ते जाऊ दे म्हातारा नवरा आणि पोकारा जाऊ डिंगचाव डिंगचाव जमीचं दुनिया नाही तर चारी वाट असून नाही तर रामदास उठलेलेच नाही असं. आज त्यांचं 2 वेळा नाव काढत त्यांचं स्वागत. मला सांगायचंय शाहीर त्या पिंडाचं वजन मामा 3 जव आलं काय ते मलाही पण माहित नसते. 2-4 जण तिकडे जातात ना तिथून आले मला माहित झालं. काय असतं कलिगीला जात असताना या एकत्रित आपले स्पीकर साहेबांना मला सांगावं लागेल एकत्रित भागवान मला काय नाही म्हणलं एक चलित पावर मला थोडं ऐकून द्या. नाही ना मला रामचंद्र प्रभू गेले
परशुरामा समोर जरी काही चुका झाल्या असतील मान्य करून घ्या. आणि मग त्याच ठिकाणी जात असताना आला रामचंद्र प्रभूंनी धनुष्य मोडलं त्यानं, मोडले त्यानं. आणि तिच्यामध्ये काढून आले प्रशू गेला म्हणा. आता एक सवाल विचारितो. शाहीरा कारण, शाहीरा कारण. आणि कुणी लावले लग्न रामाचे, वराड लुटलं होतं कोण नाव. जात असताना शायरांना एक सवाल आलाय. रामचंद्र प्रभूंच्या लग्नाला ब्राह्मण कोण होता, कोणी कोण लग्न लावलं? सोपा प्रश्न आहे, लय अवघड आहे असं नाही, पण पुढे जावं आहे काय. हा थांबले जरा चुकल का. तेव्हा रामचंद्र प्रभूंनी अरे पाण्याच्या बाटल्या किंवा थोडं फरा वाटणार तरुण मुलांनी जर उठलं तर बरं होईल म्हणते. खऱ्या अर्थानं रामचंद्र प्रभूंचं लग्न लागलं. कमी पडतात. पुढचा सवाल महत्वाचा आहे शाही. रामचंद्र प्रभूंचं लग्न लागल्याच्या नंतर सगळं वऱ्हाड सगळं माग फिरल्याच्या नंतर त्याच ठिकाणी काही चोरटे मंडळी आले. आणि गोष्टी बोलतो, काही चोरटे मंडळी आले दरोडा घालणारे. यांनी रामचंद्र प्रभूंच्या वरडावरती दरोडा घातला. थोडक्यात भेटल्याशिवाय बरोबर ना. हा मग रामचंद्र प्रभूंचं असणारी भांडी कुंडी ज्यांनी लुटून नेली, सांगायला सोपं होईल त्याला. ज्यावेळेस ते भांडी कुंडी नेली असा तो चोर कोण, म्हणून असणारी संपत्ती म्हणजे आणलेली तिकडनं म्हणजे भेटलेलं काय भांडी कुंडी, हा आणलेली भांडी कुंडी एका चोरट्याने म्हणजे एका दरोडेखोराने ते लुटलं. अशा पुढे